नमस्कार. शौर्य रणरागिणी न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत आहे. जसे की प्रेक्षकांना माहित आहे, नवदुर्गा पुरस्कार 2025 ने आपण कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करत आहोत. त्यातीलच एक नवदुर्गा आपल्या सोबत आहेत, मनीषाताई जोंधळे. नमस्कार ताई. मनीषाताई जोंधळे या संचालिका आहेत एका शाळेच्या, क्रिएटिव्ह माइंड स्कूलच्या त्या सर्व आहेत. त्यांच्या शाळेच्या 2 ब्रांचेस देखील आहेत. खूप छान असं समाजकार्य या ज्ञानामृताच्या माध्यमाने त्या करत आहेत. जाणून घेऊयात त्यांच्याच गोष्टी आपण त्यांच्या या खास मुलाखतीतून. नमस्कार ताई. नमस्कार. सर्वात आधी तर नवरात्रीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. हो नमस्कार ताई, तुम्हाला पण नवरात्रीच्या खूप शुभेच्छा. ताई, खूप छान असं ज्ञानाचं अमृत तुम्ही विद्यार्थ्यांना देता. खूप छान वाटतंय आम्हाला तुमच्याशी हा संवाद करताना. ताई, तुमच्याबद्दलची थोडक्यात माहिती, बेसिक माहिती आमच्या प्रेक्षकांना तुम्ही करून द्यावी अशी मी तुम्हाला विनंती करते. माझं नाव आहे मनीषा मनोज जोंधळे. हे माझं सासरचं नाव आहे आणि माझं माहेरचं नाव आहे मनीषा रामकृष्ण वारुंगसे. माझं माहेर ठाण्याचं आहे आणि माझं पूर्ण बालपण वगैरे सगळं माझं ठाण्यामध्येच गेलं. सगळं तुमच्या बालपणाच्या काही आठवणी असतील त्या आमच्याबरोबर तुम्ही शेअर कराव्यात. बालपणाच्या आठवणी म्हणजे बालपण हे अगदी सुखकरच असतं आणि खूप छान मजेत गेलेलं आहे माझं बालपण. आणि घरी आई वडील? म्हणजे आता वडील एक्सपायर झालेले आहेत. आई आहे, माझे 2 भाऊ 2 बहीण, असा आमचा मोठा परिवार आहे ते माहेरी. आणि सासरी पण तसंच आहे, आमचा मोठा परिवार आहे सगळ्यात. म्हणजे मी पण मोठी आहे सगळ्या घरामध्ये. म्हणजे शिक्षण पण तुमचं ठाण्यातच गेलं? हो, ठाण्यातच. ठाण्यामध्ये ज्ञानसाधना कॉलेज आहे ना, तिथे माझं कॉलेजचं हे गेलं. आणि नौपाडा मिडल स्कूलला मुलींची शाळा होती, तिथे माझं शिक्षण बाकीचं झालं. उच्च शिक्षण? उच्च शिक्षण कॉलेजमध्ये, ज्ञानसाधना कॉलेजमध्ये. म्हणजे शाळेची ज्ञानगंगा ही तुम्हाला तुमच्या बाहेरूनच मिळाली. लग्नानंतरचा प्रवास कसा होता? लग्नानंतर छान. आमचं एकत्र कुटुंब आहे, सगळे आम्ही एकत्रित असल्यामुळे आमच्या सगळ्या एकमेकांना धरून राहतो आम्ही. कोणत्याही संकटाच्या काळात आम्हाला झाली तर आम्ही एकमेकांना मदत करतो, सगळं असं. आणि हे इतकं सगळं विश्व मोठं तुम्ही तयार केलं आहे, त्यामध्ये नक्कीच तुमच्या कुटुंबाची साथ तुम्हाला मिळाली असते. हो, यात मी सगळ्यात म्हणजे श्रेय मी माझ्या सासूबाईंना देते. आपण म्हणजे लग्नानंतर जेव्हा सासरी येतो तेव्हा आई वडिलांकडून एक संस्काराची शिदोरी घेऊनच येतो. आणि इथे आल्यानंतर आपण आपल्या सासरी आपलं काम करून एक म्हणतो ना, एक झलक दाखवतो. तसंच मी इथे केलं. पण काही गोष्टी काही आयुष्यात झाल्या त्यानंतर माझ्या सासूबाईंनी मला खूप मोठा आधार दिला याच्यामध्ये की तू कर, मी आहे तुझ्या पाठीशी. त्यामुळे मी हे जे माझ्या शाळेचं जे सुरू केलंय हे फक्त त्यांच्यामुळेच आहे असं मी सांगू शकते. म्हणजे तुमच्यासाठी आम्ही जर तुम्हाला नवदुर्गा 2025 ने सन्मानित करत आहोत, तर अजून एक नवदुर्गा होती जिने तुम्हाला इथपर्यंत आणलाय. आणि घरच्यांच्या पाठिंबा असल्याशिवाय आपल्याला इथपर्यंत येणं हे खरंच कठीण आहे. आणि आई वडील तर खूप साथ देतात, पण सासऱ्यांनी आपल्याला अशा पद्धतीने उभं राहावं ही संकल्पना थोडीशी वेगळी आहे. पण खरंच खूप छान आहे की सासूबाईंच्या मदतीचा आधार घेऊन त्या इथपर्यंत पोहोचल्या आहेत. आणि त्या स्वतः त्यांच्या तोंडून सांगतायत. म्हणजे खरंच भाग्यवान आहेत त्या सासूबाई तुमच्या आणि तुम्ही पण, की तुम्ही एकमेकींना अशा एक पूरक व्यक्तिमत्व असणाऱ्या व्यक्ती मिळालेल्या आहात. ताई, शाळा आहे तुमची, म्हणजे क्रिएटिव्ह माइंड शाळा तुम्ही चालवतात. या शाळेच्या 2 ब्रांचेस आहेत. खूप छान असं विश्व त्यांनी इथे तयार केलं आहे आणि त्या यशस्वी पाऊलवाट पुढे पुढे उत्तर चालूच आहेत. ताई, या शाळेबद्दल, याच्या संस्थेबद्दल आणि येथील मागचा जो इतिहास आहे या शाळेचा, त्याबद्दल थोडंसं जाणून घ्यायचं होतं. हो, मी ताई 2007 मध्ये ही शाळा चालू केली. आणि माझी विंध्यवासिनी बालविद्या विकास संस्था ही शैक्षणिक संस्था आहे. आणि त्या शैक्षणिक संस्थावरती मी भरपूर उपक्रम राबवले आतापर्यंत. आणि जसं पूर्वी माझी फक्त प्री प्रायमरी स्कूल होती, त्याच्यानंतरून पालकांच्या आमच्या आग्रह खातर मी 1ली ते 4थी पर्यंतची स्कूल पण सुरू केली.
आधी माझं पूर्ण मराठी मीडियम होतं, पण जसं जग बदलतं तसं बदलावं लागतं. बरोबर आहे. त्या पद्धतीने मग नंतर माझं पूर्ण इंग्लिश मीडियम स्कूल झाली आहे. खूप आणि त्या पद्धतीने माझ्याकडे ज्या टीचर स्टाफ आहे त्या पण वेल एज्युकेटेड आहेत. सगळ्या जणी आपापल्या क्षेत्रामध्ये निपुण आहेत. संगीत विशारद आहेत, नृत्य विशारद आहेत, आर्ट आणि क्राफ्ट मधल्या सुद्धा माझ्याकडे टीचर्स आहेत. खूप छान पद्धतीने मुलांकडून ते अभ्यास करून घेतात. म्हणजे ही संकल्पना आपण म्हणूयात की जसं की आपल्याकडे ज्ञान आहे ते मुलांना द्यायला हवं, तर जगामध्ये मराठी त्याच्यासोबत इंग्लिश आणि त्याच्यासोबत इतर काही विविध लँग्वेजेसचा उपयोग केला जातो. त्यामुळे तुम्ही हा निर्णय घेतला की मला मराठीच नाही तर मुलांना इंग्लिश देखील शिकवायचं आहे, जगाच्या बरोबरीने त्यांना चालवायला शिकवायचं आहे. खूप छान निर्णय घेतलाय ताई तुम्ही. आणि या गोष्टीसाठी मी तर म्हणते की तुमच्या शिक्षकांना आणि तुम्हाला खूप श्रेय जातं या गोष्टीचं. ताई, तुमच्या शाळेमध्ये मॉन्टेसरी पासून म्हणजे प्ले ग्रुप पासून 4थी पर्यंतचे वर्ग भरतात, तर कसं नियोजन असतं या वर्गांचं किंवा काय वेगळेपण या शाळेमध्ये जपलं जातं? आता आमच्याकडे प्रत्येक वर्गावर एक वेगवेगळ्या टीचर्स आहेत आणि त्या पद्धतीने ते आपले वर्ग हे करतात. जसे मुलं सकाळी येतात त्या पद्धतीने आमचं सकाळी मॉर्निंगला जसं असेंब्ली चालू होऊन जाते त्यात आम्ही पूर्ण प्रार्थना, श्लोक, परत राष्ट्रगीत, योगा, मेडिटेशन सगळं त्यांना त्यात शिकवलं जातं. हे रोज केलं जातं. आज आमच्याकडे प्ले ग्रुपची मुलं सुद्धा राष्ट्रगीत इतक्या छान पद्धतीने बोलतात, मला अभिमान वाटतो मुलांचा. आणि मग ते तसंच झाल्यानंतर प्रत्येक जण आपापल्या क्लासमध्ये आल्यावरती मग त्यांचा अभ्यास सुरू होऊन जातो असं. आणि वेगवेगळे उपक्रम असतील तर ते उपक्रमामध्ये आता माझ्याकडे बघा, भारतीय संस्कृतीप्रमाणे आपण जे सण आहेत ते सण आता कुठेतरी एक म्हणतो ना आपण ती पद्धत बंद होत आलेली. मुलांना सण नाही समजत आहे. नागपंचमी पासून आता श्रावणामध्ये पहिला सण आपला नागपंचमी असतो, पण नागोबाची पूजा केली जाते एवढंच कळतं, पण त्याच्या मागची काय कथा आहे, काय आहे, कसं केलं जातं ह्यापासून याचं प्रात्यक्षिक मी करते. नागपंचमी पासून आता त्याच्यामध्ये रक्षाबंधन आलं, भरपूर असं सण आहे ते सगळे इथे मी करते. पोळा सण आहे, पोळ्या सणाचं प्रात्यक्षिक आम्ही इथे शेत तयार केलं जातं. शेतामध्ये आम्ही पूर्ण म्हणजे एक बैलगाडी म्हणजे एक शेत तयार केलं जातं. मुलांना दाखवलं जातं की याच्यात पीक कसं पेरलं जातं, कशी नांगरणी केली जाते, याचं सगळं आम्ही मुलांना दाखवतो सगळं. थोडक्यात काय तर भारतीय परंपरेला खूप छान असा इथे जपण्याचा प्रयत्न केला गेला आहे. मुलांना प्रत्येक एक सणाची ओळख करून दिली गेली आहे, प्रत्येक एक सणाची माहिती करून दिली जाण्याचा प्रयत्न आहे हा शिक्षकांचा, शाळेचा. तुमच्या मार्गदर्शनाने शिक्षक खरंच खूप छान मुलांना घडवत आहेत. प्रत्येक सणाची माहिती या अशा पद्धतीने होते की त्यांना लाईव्हली दाखवलं जातं की हा सण काय आहे, याच्या मागची स्टोरी काय आहे, सण का केला जातो, त्या सणाच्या दिवशी काय वेगळेपण असतं. बरोबर ना ताई? हो हो नक्कीच. तर आपल्याकडे मॉन्टेसरी पासून तर 4थी पर्यंतची शाळा आहे. या शाळेमध्ये ऍडमिशन प्रोसेस कशी आहे आणि ऍडमिशन सोबत मुलांना वेगळं असं काय दिलं जातं? ऍडमिशन प्रोसेस म्हणजे जसे मुलं ऍडमिशन घ्यायला येतात त्यावेळी आपला ऍडमिशन फॉर्म असतो, मुलांनी भरून वगैरे त्याचे जे डॉक्युमेंट आहे ते आपण घेतो आणि नंतर त्यांचं ऍडमिशन केलं जातं. म्हणजे ऍडमिशनच्या दरम्यान ज्या काही गोष्टी असतील त्या इथेच त्या पूर्णपणे करून घेतल्या जातात. त्यांना कुठेही मार्केटमध्ये फिरण्याची आवश्यकता नाही. अगदी स्कूलच्या युनिफॉर्म पासून, त्यांच्या शाळेच्या दप्तर पासून, शाळेच्या साहित्यांपासून इथे तुम्ही त्यांना पुरवण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे मला तर वाटतं की आत्ताच्या धकाधकीच्या काळात पालकांना वेळ खरंच नाहीये, कारण पालक दोघेही कामावर जातात किंवा जॉब असतात, त्यांचे व्यवसाय असतात, त्यामुळे या गोष्टी करण्यासाठी त्यांच्याकडे पुरेसा वेळ नसतो. तर ताईंच्या या शाळेच्या माध्यमातून त्या गोष्टी देखील पूर्णपणे करण्याचा प्रयत्न केला जातो. जेव्हा ऍडमिशन होतात त्या ऍडमिशन सोबत इतर गोष्टींचाही विचार ताई करत असतात. बरोबर ताई? हो हो. मी त्याच्याबरोबर आता माझं शिवशंभो महिला बचत गट सुद्धा मी चालवते. तर त्या अंतर्गत मी महिलांचे शिवण क्लास, पार्लर वगैरे किंवा आपलं गोधडी शिवणं वगैरे असे खूप उपक्रम मी इथे घेतलेले आहेत त्यांचे. आणि नंतर नॅशनल क्राईम इन्व्हेस्टिगेशन ब्युरो यातमध्ये मी नाशिक डिस्ट्रिक्ट डायरेक्टर या पदावर पण मी कार्यरत आहे. त्यातही महिलांचे जसे शोषण होतं, आजकाल आपण बघतो कितीतरी बातम्या येत आहेत पेपरमध्ये, मीडियावरती, तर त्याच्यावर सुद्धा मी काम करते. महिलांचे प्रश्न सोडवते मी त्याच्यामध्ये.
म्हणजे फक्त शाळेपुरतच न थांबता ताई महिलांच्या सबलीकरणावर देखील छान भर दिला आहे ताईंनी. आणि त्याचसोबत इतर काही समाजकार्य जे करायला हवेत. मला वाटतं हे शाळेच्या माध्यमातूनच तुम्हाला मिळालं असणार आहे की समाजकार्य करावं असं त्यांना मनापासून वाटलं आणि त्यामध्ये कार्यरत आहेत. ताई खूप छान वाटलं की तुमची शाळाही आहे, समाजकार्यही चालू आहे. इतकं सगळं सांभाळणं म्हणजे हे काही जोक नाही, हे असाधारण आहे. म्हणूनच आम्ही नवदुर्गा 2025 आपल्याला सन्मानित करणार आहोत. ताई, जे की सगळ्या प्रेक्षकांना माहीत आहे, शाळा आहे, 2 ब्रँचेस आहेत, हे सगळं चालवण्यासाठी एक आत्मप्रेरणा लागते किंवा खूप सगळ्या चॅलेंजेसना फेस करावं लागतं, एक आव्हान असतं. तर अशा काही घटना घडल्या असतील की त्यातनं मला हे चॅलेंज वाटलं आणि ते चॅलेंज मी हसत खेळत पुढे सरकत पूर्ण केलं आहे किंवा ह्याच्यावर मात केली आहे. अशा काही गोष्टी असतील तर त्या आमच्या प्रेक्षकांसोबत तुम्ही शेअर कराव्यात असं मला वाटतं. आता आपल्या म्हणजे स्कूलमध्ये ना मॅडम वेगवेगळ्या प्रकारचे विद्यार्थी असतात आणि प्रत्येक विद्यार्थी सारखा नसतो. त्याच्यामुळे आम्हाला खूप म्हणजे आपण म्हणतो ना त्यांचा एक सायकोलॉजी एक विषय असतो. तर मुलांचं निरीक्षण करून आम्हाला त्या मुलांशी त्या पद्धतीने वागावं लागतं. काही मुलं खूप हुशार असतात पण काही मुलं एवढे कॅच करत नाही लवकर, त्यांची ग्रास्पिंग पॉवर नसते तेवढे. मग त्या प्रत्येक मुलाला आम्ही पर्सनली लक्ष देतो. त्यांचे ज्या काही अडचणी असतील किंवा त्यांना नाही समजत अभ्यास, तर तो त्यांच्या पद्धतीने कसं त्यांना करून घेता येईल तसं आम्ही करतो. आणि याच्यामध्ये कधी मुलांना प्रसंगी मारावं पण लागतं. म्हणजे मारणं म्हणजे अगदी काही जोरात नाही, पण थोडासा ओरडणं वगैरे. अशा वेळेला मग पालक खूप अग्रेसिव्ह होतात. मग त्यांचे कंप्लेंट्स येतात आमच्याकडे की मॅडम तुम्ही असं का केलं, तुमच्या टीचर्स असं का बोलल्या. आम्हाला अशा पॅरेंट्सला खूप तोंड द्यावं लागतं. आम्हाला त्यांच्या पद्धतीने ते विषय हाताळावे लागतात. म्हणजे थोडक्यात काय की कधी कधी मुलांना रागवणं हा पालकांचा अग्रेसिव्हनेस बनतो. तर तसं न करता ताईंचा एक संदेश आहे की पालकांनी देखील मुलांच्या चांगल्यासाठी जर शिक्षक काही निर्णय घेत असतील तर ते घेऊ द्यावेत किंवा त्यासाठी गैरसमज करू नयेत. आणि हे खरंच खूप मोठं आव्हान आहे तुमच्या समोर, कारण की पालक म्हटल्यानंतर की त्यांना त्यांच्या मुलांबद्दल थोडंसं कसं सगळे मुलं सारखेच आहेत. म्हणजे ते जरी त्यांचे घरी आई वडील असतील तरी इथे स्कूलमध्ये आम्ही त्यांचे आई वडील असणार आहे. आणि आम्हाला त्यांचं प्रगती करणं म्हणजे आमची जेव्हा प्रगती दिसेल तेव्हाच आमच्या शाळेमध्ये मुलं येणार आहेत. अगदी बरोबर. असं त्याच्यामुळे आम्ही त्याकडे विशेष लक्ष देतो. अगदी बरोबर आहे ताई. म्हणजे घरी आपण पालक एक मुलगा सांभाळतो आहे, पण तुम्हाला इथे काही संख्येमध्ये मुलं सांभाळावी लागतात. हे खूप चॅलेंज आहे आणि त्या मुलांच्या नेचर प्रमाणे त्यांना समजून घेणं, त्यांच्याशी संवाद साधणं खरंच खूप किचकट आहे. ताई, जसं की तुमच्या ब्रँचेस आहेत 2 या शाळेच्या, यामध्ये मला वाटतं की तुमच्या काही स्वप्नांना पूर्णत्व मिळालेलं आहे. पण असंही काही एखादं स्वप्न असेल की ते जगायचं आहे असं तुम्हाला वाटतं, तर कुठलं स्वप्न जगावं वाटतं? तर म्हणजे जसं काही स्कूल जेव्हा स्टार्ट केली तेव्हापासून एकच स्वप्न आहे की मला माझ्या शाळेची एक मोठी इमारत करायची आहे. ते स्वप्न खूप दिवसापासून आहे की आज जरी मला शाळेला 18 वर्ष झालेले आहेत, मी माझ्या पद्धतीने करतेच आहे, पण कुठेतरी मला असं वाटतं की आपण मोठी इमारत करावी आणि अगदी ज्या मुलांना खरंच शिक्षणाचा लाभ घेता येत नाही, अगदी गरीब मुलं विद्यार्थी, त्यांच्यासाठी ती स्कूल स्टार्ट करून त्यांना फ्री मध्ये शिक्षण देता येईल, ही एक माझं स्वप्न आहे ताई. खूप छान आहे. खरंच खूप छान स्वप्न जपलंय ताईंनी की माझ्या स्वतःसाठी नकोय, मला अशा विद्यार्थ्यांसाठी अशी एक इमारत तयार करायची आहे की ज्यामध्ये फ्री ऑफ कॉस्ट, विनामूल्य मला मुलांना ज्ञान देता येणार आहे, त्यांच्यासाठी शाळा सुरू करता येणार आहे. आई जगदंबा नवरात्र या दरम्यान घटी बसली आहे आणि ती तुमचं सगळं स्वप्नांचं एक ऐकते आहे, ती तुमच्या स्वप्नांचा विचार करते आहे की मला ह्या मनीषाला उभं करायचं आहे. तिच्या त्या सगळ्या इच्छा, मनीषा म्हटल्यानंतर इच्छा त्या पूर्ण करायच्या आहेत. तर या नवरात्र दरम्यान तुम्ही ज्या स्वप्नांचं आमच्यापाशी एक वक्तव्य केलं आहे, त्या स्वप्नांना नक्कीच दिशा मिळणार आहे आणि ती दिशा मिळण्यासाठी आई जगदंबा तुमच्या पंखात नक्कीच बळ भरणार आहे. कारण हा एक निस्वार्थ भावना तुम्ही आमच्या समोर व्यक्त केलेली आहे. आई जगदंबा तुमच्या या प्रार्थनेचा, तुमच्या या स्वप्नांचा नक्कीच विचार करणार आणि ते पूर्ण करणार, आम्हाला असा खरंच खूप विश्वास आहे. ताई, या सगळ्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी आणि ही शाळा अशी छानपणे चालू राहण्यासाठी
खूप सगळ्या विद्यार्थ्यांना भावी आयुष्यात पुढे नेण्यासाठी, चांगले विचार देण्यासाठी, सुसंस्कृत घडवण्यासाठी आई जगदंबा तुम्हाला उदंड आणि निरोगी आयुष्य देवो. तुमच्या यशाच्या वाटा अशाच छान पुढे पुढे सरकत राहोत.